देवाचं नाम कंठामध्ये धरता येत नाही, यालाच अन्य आश्रयानाम त्यागो हा. अन्याचा आश्रय करूनच एकाला पकडावं लागतं. तुकोबाराय सांगतात, मनाने निर्माण केलेला हा संसार आम्ही तो बाजूला सारला, मनातला काढून टाकला, फेकून दिला आणि मग देवाचं नाम कंठामध्ये धरलं. तुझे नाम धरले कंठी, मन निर्विकार केलं, शुद्ध सुमन केलं आणि मग नंतर आम्ही देवाचं नाम कंठामध्ये धरलं आणि कंठामध्ये त्याचं नाव धरून आम्ही साधना केली, देवाचं भजन केलं. देवाचं भजन करून उतरलो, देवाचं नामचिंतन करून ब्रह्मादी देवाला ज्या संसारातून पलीकडे जाता आलेलं नाही असा संसार पार केला. आम्ही पलीकडे गेलो, उतरलो, पार उतरलो आणि आता पार उतरलेलो असल्यामुळे आता आमच्या जीवनामध्ये कसलीच पीडा राहिली नाही, कसलीच बाधा राहिली नाही. आता नोहे बाधा, भाषणामध्ये अजून महाराजांनी बाधा होऊ दिलेली नाही. बाधा निर्माण झाली भाषणामध्ये. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे कधी काही, धरोनिया पायी भवा तारे दातारा, धरोनिया पायी भवा, धरोनिया पायी भवा तारे दातारा, चतुरा
तेव्हा तुमच्याकडे ती ओरिजिनल आहे. महाराजांनी ऐकून ऐकून भजन बसले. जरा अंतरामध्ये जरा घोटाळा झालेला आहे. जरा क्लिअर करायलाच पाहिजे, म्हणजे गुरु रे महाराजांचा बरं का. चला तुकोबाराय सांगतात, आम्ही पार उतरलो आणि पार उतरल्यानंतर आता नवे बाधा. आता हा कोणता काळ सांगतो? आता हा शब्द कोणता काळ वाचक आहे? हा बरोबर आहे. वर्तमान. मुले हुशार आहेत. चांगले वर्तमान काळ. आता हा शब्द किती प्रकारचा काळ? कोणता कोणता? भूतकाळ, काळ, भविष्यकाळ. समोर एक मुलगी बसून ताई गेली तिथं बसायची बघा. दरवर्षी पुढे पायाजवळ बसायची. तेव्हा भूत, भविष्य आणि वर्तमान. भूतकाळ सांगायचं असेल तर कोणतं पद वापरलं पाहिजे? गेल्या वर्षी मला 50 पैकी 10 मार्क पडले. कोणता काळ झाला? भूतकाळ. पुढच्या वर्षी मी 5पैकीच्या पैकी मार्क घेणार. कोणता काळ? भविष्यकाळ. मी आज कीर्तनाला जाणार आहे. भविष्यकाळ झाला. वर्तमान काळ झाला. तेव्हा आता हा शब्द वर्तमान कालवाचक आहे. आता म्हणजे पार उतरल्यानंतर. आता तुकोबाराय सांगतात आता. आता शब्द संत वाङ्मयामध्ये बऱ्याच ठिकाणी. आता तरी पुढे, आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, तरी मातेची आठवणे दगड आला पोटासी. बरोबर आहे का? मनुष्य देह आईचा निध, साधिगते साधा सिद्ध, करोनी प्रमोद संत पार उतरले. आपल्याला महत्वाचा महाराष्ट्रात शेवटचा आता म्हणजे पार उतरल्यानंतर महाराज म्हणतात आता नवी बाधा. परिपक्व अवस्था प्राप्त झालेली असल्यामुळे आता पूर्ण अवस्थेमध्ये, परिपक्व अवस्थेमध्ये आता नवी बाधा. बद्ध अवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या काय असतात? बाधा असतात. साधन कालामध्ये, साधक अवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या बाधा असतात. अनेक प्रकारच्या बाधा. तुकोबाराय साधकाला सांगतात, संकटातून मुक्त व्हायचं असेल तर मी सांगतो तशी साधना कर. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य पुढं लोलुपेता काय, निद्रेते जिनावे, भोजन करावे परिमित. साधक दशेमध्ये विद्या मिळवताना तडणी लागूच तर जेवण ही बाधाच आहे. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी युक्त आहार विहारस्य, युक्त आहार घेतला पाहिजे. बाधा आहे साधनेमध्ये आणणारी. साधक अवस्थेमध्ये तुकोबाराय सावध करतात, एकांती लोकांती स्त्रियशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. कारण ही बाधा निर्माण करणारी गोष्ट आहे साधन काला. तेव्हा
बद्ध अवस्थेमध्ये अनेक अनेक प्रकारची मानाची बाधा असते, अहंकाराची बाधा असते, विकाराची बाधा असते बद्ध अवस्थेमध्ये. तुकोबाराय सांगतात आम्ही आता परिपूर्ण झालो, पार उतरून गेलो, परिपक्व झालो, त्यामुळे आता मुक्त झालो. मुक्त अवस्थेमध्ये आता आम्हाला बाधा नाही. पहिली बाधा विकाराची बाधा, काम, क्रोध, लोभ, विकाराची बाधा भयंकर बेकार आहे. काम नावाच्या विकाराने मोठ्या मोठ्या लोकांची काय केली, फजिती करून टाकली. कामाची येणे नाडिले बहुतांशी. सामान्य लोकांचं नाव घेतलेलं आहे तिथे. हरिहराची आपलो घेतो नाही त्याशी. हरिहराला सोडलं नाही तर मग आपलं कुठं टेपायचं म्हणा. उंट चालला वाहा बुडत, उंट बुडायला लागला आणि शिवी म्हणते उंट दादा उतार कोणी कोण. ती मला होल्या तोंडाची हू माग एवढा उंच असून मी बुडायला लागलो, तू म्हणते माझ्या आळ पाण्या भिजतील का. तुझ्या आळ पाण्या भिजायच्या नाही, समुद्राचा त्याला वाहून हो माग तिकडे. त्या आली शिपूट आली. त्याच विश्वामित्रासारखे पराशरासारखे वाहात लावले महाराजांना. मज कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी जाये. पराशरे केले काय भोगिली दिवा दुर्गंधा. हा कामाचा तडा काय महाराज. शरक धडक मारी नरदा. केला ब्रह्म्याचा मातेरा. काय काय केला ब्रह्म्याचा चेंदा. शिल्लकच ठेवला नाही, चेंदा रेंदा करून टाकला. काय दरारा अजून पुढं राहिले बघा. इंद्रचंद्राशी दरारा लाविला. एक मदन तो केवळ पंचानन. एक मदन केवळ पंचानन. तेव्हा आपल्याला बसवायचं नाही. तेव्हा लय मोठ्या मोठ्यांना धडका मारल्या. तेव्हा तुकोबाराय सांगतात आता आमच्या जीवनामध्ये आता पार उतरल्यामुळे कामाची बाधा नाही, क्रोधाची बाधा नाही, लोभाची बाधा नाही. आमच्या जीवनामध्ये आता असं आहे, आमच्या जीवनामध्ये आता असं आहे काम क्रोध
शकत नाही. मला वाटतं तिन्ही प्रसंग तुकोबरायांवर आलेले होते. कामाच्या बाबतीत, लोभाच्या बाबतीत, क्रोधाच्या बाबतीत तिन्ही प्रसंग तुकोबरायांवर आले. एक तरुण स्त्री तुकोबरायांकडे आली नाही, लावली गावातल्या लोकांनी. भंडाऱ्या डोंगरावर पण महाराज म्हणले, जाई होतो माती न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नवो. तैसे नवो म्हणल्याकडे मध्ये या सगळ्यांकडे मोठ आहे. पराशरासारखे नवो, ब्रह्मदेवासारखे नवो, 60 हजार वर्ष तपश्चर्या करून मातीत घालणाऱ्या विश्वामित्रासारखे नवो. तैसे आम्ही नवो. मोठी मोठी वाहावली. पण तुकोबाराय सांगतात, नाही, आमच्यावर नाही चाल करणार तो. तुकोबारायने तिला परत पाठवलं, आई म्हणून पाठवलं. कामाची बाधा आता तुकोबारायांवर नाही. महाराजांनी चारित्र्य संपन्न असलेले राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायांना करोडो रुपयाची संपत्ती पाठवली. महाराजांचा संसार व्यवस्थित चालला पाहिजे, त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण झालं पाहिजे आणि धर्म प्रचाराचं काम महाराजांना व्यवस्थित करता आलं पाहिजे. एवढं मोठं पाठवलं महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणा तुकोबरायांनी लोभावर विजय मिळवलेला असल्यामुळे सगळं काय केलं, परत पाठवलं आणि 10 अभंगाचं पत्र राजांना दिलं. राजे दिवटा छत्री घोडे येतो मर्यादा पुढे, तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान. काय वैराग्य, काय वैराग्याने जीवन झाले महाराज. ज्यांच्या पुढे आपण सेवा करतोय, आपल्या समोर फोटो आहे गोरोरे भाऊंचा. मला वाटतं ते तुकोबाराय कलियुगाचे प्रारंभी आणि हे आत्ताच्या वर्तमान काळामध्ये हे आपल्यासाठी तुकोबारायच होते महाराज. तुकोबाराय जसं जीवन जगले, तुकोबारायने जसे अभंग लिहिले, त्या अभंगाप्रमाणे जीवन जगणं म्हणजे वस्ताऱ्याच्या धारेवरून चाललंय ही म्हणजे तसं जीवन जगले आयुष्यभर. मला वाटतं पंढरपूर खरेदी करून म्हणलं तर सगळ्या लोकांनी दिलं असतं यांना. आयता मठ पण आळंदीला माऊलीच्या मंदिराजवळचा मठ, कबीर मठ आहे बघा आता, तो मठ त्यांना द्यायला लागली होती. तिथं फुली होती वाटतं, काय मठ का फुली, मठ पण द्यायला लागली होती त्यांना, त्यांनी घेतला नाही. आणि ती फुल कुत्रे गुरुजी कुत्रे होते बघा, ती त्यांची रूम द्यायला लागली आळंदीमध्ये. आळंदीला गेले की त्यांच्याकडे उतरायचे ते. आणि ते म्हणजे भाऊ ही रूम आता मी तुमच्या नावावर करणार. दुसऱ्या वारीला भाऊ त्या खोलीकडे गेलेच नाही, दुसरीकडेच इंद्रायणीच्या तीरावर थांबले. ते गुरुजी म्हणजे तुमच्या पाय आपण नका घेऊ, पण वारीला इकडे उतरायला या. काय वैराग्य होतं महाराज. काय महाराजांनी करोडो रुपयाची नजराणा पाठवून दिला. पाकिटामध्ये रडणारे, पाकिटासाठी रडणारे आम्ही नालाय कुठं काय तुकोबरायांनी तर 2 नजराणा स्वीकारला असता तर आतापर्यंत अजून पुढच्या पिढीने तो काय झाला असता, सरला नसता महाराज. पण नाही, महाराजांनी ते परत पाठवलं. आणि क्रोध उत्पन्न करणारा प्रसंग तुकोबरायांच्या जीवनामध्ये ओढवला. मंबाजीनं काट्याच्या कातडीने बडविलं तरी तुकोबरायांनी शब्द काढला नाही का, आता नव्हे बाधा. तुकोबराय सांगतात, आमच्यावर आता विकाराची बाधा होऊ शकत नाही. आणखी दुर्जनाची बाधा आमच्या जीवनामध्ये होऊ शकत नाही. दुर्जनाची बाधा सुद्धा लय करणार. कुसंगे नाडला दुर्जनाची बाधा. पिसळल्याला कुत्रा दुसऱ्या कुत्र्याला चावला की अनेक कुत्र्याला पिसळून टाकल्याशिवाय राहत नाही. तसा दुर्जन एखादा गावात निर्माण झाला, अनेक
माणसं पिसाळून टाकल्याशिवाय राहत नाही. पण तुकोबराय सांगतात आता आमच्या संगतीमध्ये दुर्जन आला तर आम्ही त्याला सज्जन बनवणार. एवढे आम्ही आता काय झालो, समर्थशाली झालो. आमच्या जीवनात आता दुर्जनाची बाधा नाही. आणखी तुकोबराय सांगतात आमच्या जीवनामध्ये विषयाची बाधा होऊ शकत नाही. विषय 5 आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. शब्द विषय एका विषयाने एकाला मार्ग, शब्द विषयाने हरिण मेला, स्पर्श विषयाने हत्ती मेला. मला विस्तार करायचा, संपवायचा आपल्याला. स्पर्श विषयाने हत्ती मेला, शब्द स्पर्श रूप विषयाने भुंगा. काय प्रथम तिथी आलिंगन तेत पतंगा अचूक मरण. रूप विषयाने पतंग मेला, शब्द स्पर्श रस विषयाने मासा मेला. मासा धरणारी माणसं त्या गळाच्या टोकाला काय लावतात, माळकरी असले तर कणिक लावतात. माळकरी मासा जर असते होईल कुठे काय येण्यासारखंच काहीतरी बोलायचं. कणिक लावतात किंवा तो दवना लावतात. दवना आणि ते दवना लावलेला असला की मासा धावत येतो. दवना म्हणतो मताव मताव मेरी लिए, सांगतोय त्याला प्रवचन, मत आव मेरे लिए, माझ्याकडे येऊ नको, माझ्याकडे येऊ नको. मत आव मेरे लिए, मैं टूटा है, मैं आधा टूटा है तेरे लिए. तुझ्या करता मला अर्थ काय केलंय आणि सांगू नाही तर माझ्याकडं आलास ऊपर खडा है तेरे लिए. सध्याकडे यशराची तुझीच भेट मग. तेव्हा रस विषयाने काय केला, मासा. आणि शेवट राहिला होता काय, गंध विषयाने भुंगा मेला. तर तुकोबराय सांगतात मला वाटतं एका विषयाने एक मेला. 5 विषयाचे सेवन आपण करणारे आपलं काय होईल. विषय ओढी फुलले
आता याची कोणीच सोडू शकत नाही महाराज त्यांना. तेव्हा हे विषय आपण श्रवण करतो का विषय आपल्याला चढतात. विषय आपण भोगत नाही, विषय आपल्याला भोगतात. विषय आपल्याला वाटतं आपण विषय भोगतो. हो, सुपारी आपण खात नाही, सुपारी आपल्याला खाते. खाणाराचेच दात पाडते महाराज. तेव्हा असं विषयामध्ये रममाण झाल्यानंतर विषय नरकाकडे घेऊन जातात. विषयाचे चरवणी आयुष्य समाप्त होता आणि मनुष्य देवापासून दूर जातो. असे विषय, त्या विषयाची बाधा आता आम्हाला नाही, विकाराची बाधा नाही. हो बर, दुर्जनाची बाधा नाही, विषयाची बाधा नाही, अहंकाराची बाधा नाही. अहंकार नामदेवरायाला देवाकडे प्रार्थना करावी लागली. अहंकाराचा वारा माझ्या विष्णुदासांना अहंकार तुका म्हणे नरकी घाली अभिमान. जरी होय ज्ञान गर्व ताटा, अहंकार नरकाला. माझ्यासारखा कीर्तन आहे का कुठे परिसरात? तुझ्यापेक्षा लय पडले जास्त. अहंकार झाला, कशाचाही अहंकार झाला की तो अहंकार मातीत घातल्याशिवाय राहत नाहीत. पोराय सांगतात त्या अहंकाराची बाधा कर्माची बाधा मला आता नाही. कर्माची बाधा, कर्म एवढं बेकार आहे महाराज. कर्माची बाधा, कर्माची बाधा एवढी ताकदवान आहे. मोठ्या मोठ्यांना त्यानं वाकायला लावलं. कर्माची बाधा, कर्माच्या बाधेतून कोणी सुटलेला नाही. कर्मे श्रीराम वनवासा. हित आल्यानंतरच जमत. तेव्हा कर्मे श्रीराम वनवासा गेला. राजा दशरथीच्या डोक्याचा एक केस काढला होता.
पांढरा हे सूचना आहेत बरं का देवाने दिलेल्या पण त्याच्यात आपण लई